चला आता प्रत्यक्ष मादान जातो चांदूर बाजारून हे मादान इकडे उजवीकडे गेल्यावर हे कस्तूर हा कस्तूरबा आश्रम आहे. आपण पहिल्यांदा सरळ जाऊ या देवरोळा रस्त्यानं. हा आमचा नाला आहे. हा ओलांडल्यावर या गावाच्या या शेवटी हा आहे कैलासवासी गुलाबरावजी जवंजाळ यांचा वाडा. आणि हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी कस्तुरबा सेवा संघाची 1946 साली स्थापना झाली. वापस येऊ पुन्हा नदी ओलांडू. नदी ओलांडल्यावर इकडल्या उजव्या बाजूला आता ही विहीर दिसते. हिला धर्माळं म्हणतात. आमच्या मादांची मुलं आहेत पोहण्याचं ट्रेनिंग इथंच घेतात आणि मग 1.5 मैला देवरवळाला जातात पोहायला पूर्ण. त्याच्या बाजूला जे ठिकाण आहे ते ठिकाण महानुभावांसाठी प्रसिद्ध ठिकाण ते. त्या ठिकाणी गोविंद प्रभूची पालखी स्थिरावली होती आणि म्हणून अतिशय पवित्र ठिकाण आहे ते. पुढं गेल्यावर हा जो जुना दिसते हा संत गुलाबराव महाराज यांचा मठ आहे. मोठा होता. सगळं साहित्य त्यांचं या ठिकाणी होतं. त्यांचं राहणं इथंच होतं. पण वाडा फार मोठा होता. पडझड सांभाळल्या जात नव्हती आणि म्हणून त्यातलं महत्त्वाचं सामान आणून ते या ठिकाणी ठेवण्यात आलं. हे गुलाबराव महाराज संस्थांचं नवीन ऑफिस. हे सगळी सोय आहे. समृद्ध ग्रंथालय या ठिकाणी आहे. ही मादांचं हनुमान मंदिर हेच आणि तिकडल्या बाजूला हे गुलाबराव महाराज संस्थांचं मुख्य ऑफिस. या ठिकाणी सगळी सोय असते. सगळी त्यांची पुस्तकं वगैरे या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आता आपण इकडे संस्थेकडे येऊ. मादान स्टाफहून उतरल्यावर हे सुरुवातीलाच इकडल्या बाजूला उजव्या बाजूला हे वृंदावनं दिसून राहिले आहेत. 5 आहेत. या विदर्भातल्या पंचकन्यांच्या समाध्या आहेत. विदर्भाच्या पंचकन्या त्यावेळेसच्या त्यातल्या पहिल्या आहेत मनकिरणाबाई मनकर्मिकाबाई चर्जन चांदूर बाजारच्या आजन्म सेविका या संस्थेच्या ताराबींना साथ करणाऱ्या या शेवटपर्यंत धारणीजवळ गोंडवडी इथं कार्य करीत होते. त्या गोंड मुलांना प्रशिक्षण करणे, त्यांना चांगलं राहायला शिकवणे, त्यांना गोंडी भाषाही जमत होती. दुसऱ्या या पार्वतीबाई तट्टे ही जी समाधी आहे ही पार्वतीबाई तट्टेचं हे आहे वृंदावन. या पूर्ण दवाखान्याची बाजू ह्याच सांभाळत होते. अगदी देवी स्वरूप होत्या. ताराबीन तर माहीतच आहे. ह्या सुशीलाताई जोशी ताराबीनचा उजवा हात. ताराबीनचं अर्ध कार्य त्याच करत होत्या. आणि या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र होतं. बालमंदिर, सुतिकागृह, हा रसोडा या सगळ्याचा कारभार सुशीलाताई जोशी सांभाळत होते. त्यांची ही समाधी. आणि ह्या शांताताई अत्रे प्रसिद्ध सर्वोदय नेते भाऊसाहेब अत्रे यांच्या पत्नी.
बाल विकास केंद्राच्या पूर्ण जबाबदारी यांच्यावर होती. या पंचकन्या ह्या ताराबेनबरोबर शेवटपर्यंत राहिल्या. इकडे पुढं रोड ओलांडल्यावर हा दवाखाना, ही सुतिकागृह, हा दवाखाना, ही हायस्कूल, ही त्यावेळेसची बुनियादी शाळा होती जुनी. तोपर्यंत इथं मोठे मोठे लोक या ठिकाणी काम करून गेले. बाबा मोहोळ, स्वर्गीय बाबा मोहोळ, स्वर्गीय प्रभाकरराव आवारे, बाळकृष्णजी मोहोळ, बापूरावजी मोहोळ, साहेबराव मोहोळ, कृष्णराव मोहोळ, हे सगळे यांनी या संस्थेला साथ केली. ही संस्था अजूनही चालूच आहे. या ठिकाणी हे दिसते हे मनी भवन आहे. मणिलाल गांधींनी दिलेल्या सहकार्यातून बनवलं आहे. हे संपूर्ण संगीत साहित्यानं सज्ज आहे आणि इथंच मोठमोठे कार्यक्रम आजपर्यंत बसवल्या गेले. एखादा कार्यक्रम आपणही पाहू. ही प्रार्थनेच्या ठिकाणी तर गांधीचा पुतळा आहे. या कार्यक्रमाची वसाहत आहे. तिथं ताराबेन राहत होत्या, सुशीलाताई जोशी, पार्वतीबाई तट्टे या ठिकाणी राहत होत्या. आम्ही इथंच राहत होतो. अशा तऱ्हेचं हे आहे. माझा एखाद्या वेळेस आला चान्स जाऊन